खरं तर सैनिक टाकळी गाव हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव असं आहे की प्रत्येक कुटुंबात 2-2, 3-3 माजी सैनिक आहेत, विद्यमान सैनिक आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गावांची संख्या फार कमी आहे. आणि या सगळ्या माजी सैनिकांची आज एकच इच्छा आहे की गावामध्ये जे काय गायरान आहे ते गायरान औद्योगिक वसाहतीसाठी न वापरता त्याचा वापर सगळ्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. विशेषतः माजी सैनिकांच्यासाठी काही ना काही सरकारी केंद्र, विद्या केंद्र किंवा एखादं क्रीडा संकुल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यापीठ अशासारखं काहीतरी व्हावं, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम या गावानं केलेलं आहे. 1-2 नव्हे तर 17-18 शहीद जवान या गावात झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एका गावात 18 शहीद झालेले उदाहरण दुसरं नाही आहे. मग या गावातल्या माजी सैनिकांची जी इच्छा आहे ती काही चुकीची नाही आहे. आणि मुळामध्ये खरोखरच शिरोळ तालुक्याला MIDCची आवश्यकता आहे का हे पण तपासून बघणं गरजेचं आहे. कारण 1-2 नव्हे तर शिरोळ तालुक्यामध्ये सहकारी तत्वावरच्या 7 औद्योगिक सहकारी संस्था आहेत. 7 जिल्ह्यात आहेत, त्याच्यापेक्षा जास्त सहकारी संस्था आणि सगळ्या औद्योगिक सहकारी संस्था आहेत. जयसिंगपूरला 2 आहेत, नांदणीला 2 आहेत, यड्रावला 1 आहे, शिरोळला 1 आहे, लाटेला 1 आहे, कुरुंदवाडला आहे आणि म्हणून उदगावला आहे. आणि म्हणून खरोखर याची गरज आहे का तर याची गरज नाही आहे. मुळात शिरोळ तालुक्याचं क्षेत्रफळ किती, गावांची संख्या 57, 7 औद्योगिक सहकारी संस्था आहेत. आणि मग असं असताना ह्या गायरांमध्ये MIDC करायचं हा अट्टहास कुणाचा आहे. याचं कारण गायरान अगदी कवडीमोल किमतीनं मला वाटतं 3-4 कोटी रुपयेमध्ये, 3.5 कोटीमध्ये 3,65 लाख रुपयेमध्ये गायरान घ्यायचं MIDCनं, 1.25 एकर. त्याच्यामध्ये प्लॉटिंग करायचं, वेगवेगळ्या सहकारी संस्था काढायच्या आणि त्या संस्थेला घ्यायचं. म्हणजे एक प्रकारे गायरान हडप करण्याचा डाव काही लोकांचा याच्या पाठीमागं आहे. आणि त्यासाठी या सगळ्या गावाला विटी धरलं जातं. एका बाजूला म्हणायचं की सीमेवर आमचे जवान शहीद होतात पण आमचं रक्षण करतात असं बोलायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्या जवानांचा अधिकार हिणावून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुरुंदवाडच्या दक्षिणेला असणारी ही जी 15-16 जी गावं आहेत, या गावांना पुराचा मोठा वेढा पडतो. आणि तो वेढा पडला कारण एका बाजूनं कृष्णा असते, दुसऱ्या बाजूनं दूधगंगा असते आणि या 2 नद्यांच्या मध्ये ही गावं सापडतात. आणि त्यावेळी त्यांना जीव वाचवण्यासाठी या टाकळी गावाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. ह्या 10-12 गावातल्या लोकांना याच माळावर येऊन थांबावं लागतं. आणि मग समजा इथं जर का औद्योगिक वसाहत झाली तर जीव वाचवण्यासाठी हे ह्या 10-12 गावातले लोक जाणार कुठं. कारण महाराष्ट्र सरकारमध्ये एवढी हिंमत नाही की आलमट्टीची पातळी कमी करा आणि पुरापासून शिरोळ तालुक्याला वाचवा. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती असताना या औद्योगिक वसाहतीची काही एक गरज नाही, कुणीही मागणी केलेली नाही. कारण शिरोळ तालुक्यातल्या लोकांना काही उद्योगधंदे करायचे असतील तर ते ॲग्रिकल्चर लँड खरेदी करतात, त्याचा इंडस्ट्रियल वापर करतात आणि आपला उद्योग करतात. हेच कल्चर शिरोळ तालुक्यामध्ये. जर एकत्रित करायचं असेल तर क्लस्टर करतात, एकत्रित त्या सहकारी संस्था स्थापन करतात आणि जमीन विकत घेऊन आणि त्याच्यावरती करतात. आणि 7 सहकारी संस्था अशाच पद्धतीनं कार्यरत आहेत. त्यामुळं या नव्या MIDCची गरज नाही. जिथं गरज आहे अविकसित भागात तिथं करा जावा, पण इथं शिरोळ तालुक्यामध्ये गरज नाही आहे. जमीन हडप करण्याचा हा डाव आहे असा तुमचा स्पष्ट आरोप आहे. का कोण हा सगळा डाव रचतोय सरकारला? आता सरकारमध्ये कोण आहे? मी तरी नाही. जे सरकारमध्ये आहेत त्यांनाच वेगवेगळ्या खोट्या संस्था काढायच्या, कागदावरच्या संस्था काढायच्या. त्या संस्थेनं नावानं 15-20 एकर 20 एकर जमीन MIDCकडनं घ्यायची आणि ही जमीन लुटायचं, एवढाच उद्योग आहे, दुसरं काय.
गुलाबराव पाटलांचं काल वक्तव्य आपल्याला माहिती होतं की कशा पद्धतीनं ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलले. शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल, पण उद्योजकांना त्रास होता कामा नये. हे वक्तव्य जवान कसं आहे? इथं आंदोलन करतायत आणि तरी देखील प्रशासन एक लक्षात घ्या की एका बाजूला जवान इतर आंदोलन करतायत, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याबद्दल मंत्रिमंडळातला एक मंत्रीच असं म्हणतो की शेतकऱ्यांचं काय बघू, म्हणजे शेतकरी इत्यादी इत्यादीमध्ये यायला लागला आता यांच्या प्रायोरिटीमध्ये शेतकरी कुठं आहे तर इत्यादी इत्यादीमध्ये असं. अरे एक जवळपास 150 कोटी जनता झाली. ह्या 150 कोटी जनतेला 2 वेळा खायला घालायची ताकद या शेतकऱ्यामध्येच आहे. जगामध्ये एकही बाजारपेठ अशी नाही आहे या 150 कोटी जनतेला 2 वेळा पुरेल एवढं अन्नधान्य पुरवण्याची. ती क्षमता आहे फक्त माझ्या शेतकऱ्यामध्ये. आणि त्या शेतकऱ्याकडे जर का अशा प्रकारे दुर्लक्ष व्हायला लागलं, मंत्रिमंडळातला एक जबाबदार मंत्री असं जर का तुच्छतेनं बोलायला लागला शेतकऱ्याबद्दल, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. नाहीतर याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचंही असंच आहे, कारण नाहीतर मग त्याने 25,000 एकर जमीन राखरांगोळी करून शक्तिपीठाचा अट्टास लावलाच नसता. म्हणजे हे सरकारच शेतकऱ्यांना बेदखल करणार आहे. शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे. आता कर्जमाफीमध्ये बघतोय आपण, शेतकरी सांगतायत अरे माझं थकीत कर्ज आहे 1 लाख रुपये आणि यादीत नाव आहे पण आकडा टाकलाय फक्त 50,000 रुपये, 60,000 रुपये. काय चेष्टा चालू आहे? काल चंदगडच्या दौऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजीराव पाटील होते, आमदार शिवाजीराव पाटील. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अडवून आपल्या मागण्या सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी चंदगडच्या आमदारांनी गाडीला उतरून दमदाटी केली, सगळ्या शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा केलेली आहे. उद्धट वर्तन त्या तरुण शेतकऱ्यांसोबत त्यांनी केलेलं आहे. काय समस्या? त्या आमदाराला कदाचित माहीत नसेल की आपल्याला लोकांनी फक्त 5 वर्षासाठी निवडून दिलेला आहे. त्याची मुदत वाढवायची असतील तर जनतेचं समाधान करावं लागतं. ते त्याला पुढच्या निवडणुकीत कळेल. मनोज जरांगेने पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून आंदोलनाचं हत्यार उपसले. हे शेवटचं आंदोलन असेल आणि वेगळ्या पद्धतीचं असेल अशा प्रकारे ठणकावले सरकारला. काय त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप काय आहे आणि मागण्या काय आहेत हे मला नेमकं माहिती नाही. कारण आरक्षणाच्या संदर्भात असेल तर आमची तर पहिल्यापासूनच भूमिका पाठिंब्याची आहेच. पण त्याच्याशिवाय काय असतील तर, कारण मी दिवसभर काल मी एका आंदोलनात होतो त्यामुळे काय माहिती नाही मला. कर्जमुक्तीच्या बाबतीत तुमची भूमिका अशी आहे, काय नेमकी आहे? स्पष्ट भूमिका काय आहे? कारण माझी कर्ज 1 लाख स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सरकार शेतकऱ्यांना आणि सांगितलं होतं की आम्हाला पुन्हा सत्ता द्या, काय करायचं? आम्ही तुमचा 7-12 कोरा करू. या सैनिक टाकळीच्या विषयामध्ये काय जिल्हा काय काय म्हटलं? या सैनिक टाकळीच्या विषयामध्ये काय तुम्हाला अल्टिमेटम असणार आहे जिल्हा प्रशासनाला? कारण ज्या पद्धतीने या सगळ्या भावना भले सरकार आहे म्हणून, त्यांचा अधिकार आहे म्हणून ते कागदी घोडे नाचवतील, परंतु ही जमीन MIDCच्या कब्जात कधीही मिळणार नाही. मी लिहून ठेवा, मिळणार नाही. जय किसान, जय जवान, जय किसान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.